टेक करतो आणि डिओड्रन्स करतो. बरोबर आहे. आपण साबण का लावतो? जर्म्स कंट्रोल होण्यासाठी, स्मेल आला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ना. बरोबर आहे ना. तर आपण काय केलंय, हे काय पाणी ना, मी पिलो का नाही. आता याच्यामध्ये मी काय करतोय, आता मी याच्यात काय केलं, पाणी घेतोय. ओके. आता आपण साबण का लावतो, मग काय सांगितलं तुम्हाला, कीटाणू जाण्यासाठी, घामाचं वगैरे दुर्गंधी येते का नाही, त्याच्यासाठी. हे काय आहे, विटाडीन. विटाडीन म्हणजे किंवा आयोडीन आपण जखम झाला लावतो का नाही. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर हॉस्पिटल आलंय हे ओळखायची गरज आहे का, त्याचा वास येतो का नाही, म्हणून हे केलं. आता याच्यामध्ये मी काय करतोय, दुर्गंध निर्माण करतोय. काय करतोय, एक प्रकारचा वास निर्माण करतोय. ओके. आता इथं कोणीतरी या, एक जण, याचा वास घेऊन बघा. लेडीज पैकी एक जण घ्या, याचा वास कसा येतोय मला सांगा. बघा कसा वास आला, बिटाडीनचा वास आला का आयोडीनचा येतोय का. ओके. चला फास्ट करा, आपल्याला वेळ कमी ना. ओके. काय झालं, याच्यामध्ये दुर्गंध निर्माण केली. बरोबर आहे. असं समजू आपण आंघोळ चालली. हा, तर हा आपला काय, हा मोदीकेरचा सोप आहे. आता हा मार्केटचा सोप आहे, डव. हा डव आहे. बरोबर. आता ऍक्च्युली याचा कव्हर काढलेला आहे, पण हा कोणता आहे. बरं, हे दोन्ही सामान आहे, मी याच्यात टाकतो आणि हा साबण याच्यामध्ये टाकतो. कपडा आहे बघा तिथे, पिवळा कपडा होता सरांना. आता आपण काय करूया, आता आपण काय करतोय, असं समजा हा एक व्यक्ती आहे. बरोबर आहे. आंघोळ चालली असं समजा. तर हा कसा प्रोटेक्ट करतो, आपल्या शरीराला कसा प्रोटेक्ट करतो आपण बघणार आहे. लक्षात आलं. आता तुम्हाला काय बदल दिसायला लागलाय, पाणी थोडं थोडस व्हाईट व्हायला लागले. ओके. काय झालं, काही म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं, दिसला फरक. आता कुणी कुणी मग स्मेल घेतला होता, त्यांनी परत हे घ्या. याच्यामध्ये कोणत्या ह्याचा बिटाडीनचा वास येतोय आणि कुठल्या ह्याचा साबणाचा वास येतोय, लक्षात येईल. हा, आणि तो परत इकडे द्या. इकडे द्या ना बायकांना. काय माहिती का, ही जी साबण आहे ना, ऑल स्किनला चालती आणि उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऑल ऋतूमध्ये चालती. एकाच साबणाचे 3 फायदे तिथं बॉक्सवर लिहिले. 3 in 1 बेनिफिट, मॉइश्चराइज, प्रोटेक्ट आणि डिओडर्स. 3 फायदे. आणि प्रत्येक साबणाला ग्रेड असतात. तर आपला जो सोप आहे ना, हा ग्रेड 1 चा साबण आहे आणि ह्याचा TFM जो आहे तो 76%. आणि मॉइश्चराइज म्हणजे कसं, डव साबण लोक घेतात मॉइश्चराइज साठी, प्रोटेक्ट समजा डेटॉल किंवा आपला लाईफ बॉय साबण, आणि डिओड्रन्स समजा लक्स किंवा संतूर साबण. तर या तिन्ही साबणचे बेनिफिट एकाच मध्ये आपल्या सोपॉस साबण मध्ये. 75 ग्रॅमचा आहे हा. 75 ग्रॅमचे 4 साबण आहेत. लक्षात आलं तुमच्या. आता काय केलं माहितीये का, साबणाचा डेमो केला.
तर ह्याच्यामध्ये काय मॉइश्चराइज, प्रोटेक्ट आणि डिओड्रन्स. मार्केटमध्ये ह्या गोष्टीसाठी 3 साबण मिळतात. मॉइश्चराइज साठी कोणता साबण यूज करता? डव, राईट. प्रोटेक्ट साठी डेटॉल, राईट. आणि डिओड्रन्स साठी लक्स किंवा संतूर, बरोबर आहे. तसं मोदी केअर कंपनीने काय केले, सगळ्यांचा एक म्हणजे काय झाले मार्केटमध्ये पप्पाचा वेगळा, मम्मीचा वेगळा, मुलांचा वेगळा, म्हणजे 3-3 साबण टाकतात घरात. एकच साबण वापरला तरी आपलं काम होतंय. लक्षात आलं? म्हणजे तुमचे एका साबणामध्ये जे काही 3 गोष्टी ते सगळ्या फायदे होणार. म्हणजे लक्षात आलं? तसं हा मिळणार किती रुपयाला? हा किती रुपयाला होता? 75 ग्रॅम 48 रुपयाला. कंटिन्यू वापरला तर किती रुपयाला? 48 ला, बरोबर आहे ना? तसं हा साबणाची किंमत किती आहे? एवढा साबण आहे तो बी 45 रुपये. किती आहे? 45. आणाय आल्यावर घ्यायला गेल्यावर कितीला मिळणार? 40 रुपयाला. आणि 6 महिने वापरले किती रुपयाला? 20 रुपयाला. म्हणजे 50% स्वस्त पडणार. मग कोणता साबण वापरायचा सांगा ना? हा सांगा की. नाही आवडला? आवडला ना? ओके. कारण तुम्ही बोलला तर समजणार, तुम्ही काही बोलला नाही तर काही समजणार नाही. लक्षात आलं? आता मी काय करतो, तो कमी पण यूज होतो ना. हा संपत नाही लवकर. एकदा तुम्ही साबण वापरला ना तर तुम्ही दुसरा साबण वापरणार नाही, तेवढी माझी गॅरंटी. डव वल्ला होता. तो लगेच संपून जातो. हा बघितलं ना, वाळलाच नाही. लक्षात आलं? आता इथं बसल्यानंतर फरशी का पुसतो आपण सांगा? फरशी का म्हणून पुसतो आपण? डाग निघले पाहिजे, जंतू निघले पाहिजे, बॅक्टेरिया गेला पाहिजे, बरोबर आहे की नाही? हा हे काय आहे? पाणी आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, दिसतात का? नाही. मग आता आपण काय केलं, हे काय? निळे. निळे म्हणजे काय? कलरफुल बॅक्टेरिया आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करतो मी? एक कलरफुल बॅक्टेरिया तयार करतोय. म्हणजे काही लोक म्हणतील कलर आहे, पण हा कलर नाहीये. ऍक्च्युली कलर निळा आहे, पण हे काय आहे? कलरफुल बॅक्टेरिया आहे. आता मला सांगा, समजा कलर असता, काय असता? ह्यात शर्ट टाकला असता तर तो वाळत घातल्यानंतर 2-3 दिवसांनी काय होतो? पांढरा होतो का नाही? नाही तो निळाच राहिला असताना कलर असतो. म्हणजे हा कलर नाही, काय आहे? बॅक्टेरिया. मग ह्या फरशीवर बॅक्टेरिया आहेत का नाही? दिसतात का डोळ्याला तुमच्या? म्हणून मी काय केलं, हे पाण्यामध्ये बॅक्टेरिया तयार केला. आता आपण बघू, तुम्ही काय करता? फरशी पुसायला कोणतं लिक्विड वापरता? हे किती टोपण टाकता? एक टोपण वापरता ना, 1-2 टोपण. तर आता आपण बघूया कोणत्या फरशीच्या लिक्विडनी बॅक्टेरिया फ्री झाला. काय म्हणतोय मी? वापरता ना तुम्ही? आता हे आहे मोदी केअर कंपनीचं स्टेरिक्लीन. काय आहे? हे कंपनीचं दिसत लांब दिसतंय का? हे कंपनीचं फरशी पुसण्याचं लिक्विड आहे. हे काय जादू आहे का? नाही. आता आपण बघणार आहे कोणत्या फरशी पुसण्याच्या लिक्विडनी फरशी पुसल्यानंतर तुमची फरशी बॅक्टेरिया फ्री झाली. लक्षात आलं? काय फरक दिसतोय का? काय आलं? टोटल क्लीन. याचा स्मेल बघा सगळ्यांनी. त्याचा वास खूप छान येतो. आता ह्याची माहिती सांगतो. हे काय काय वापरलंय, ह्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे? हे फरशी पुसण्यासाठी वापरायचं आहे. 1 लिटर पाण्याला 1 मिली वापरायचं. किती? 1 मिली ते 1.5 मिली वापरायचं. म्हणजे एक अर्धी बाटली घेतली तर किती? 4-5 ml. नाही तर हे किती वापरतो आपण? 1 टोपण 2 टोपण. म्हणजे वापरायला कमी गेल्यामुळं वापर जास्त संपणार नाही. आता ह्याचा फायदा काय? आता तुम्हाला मी स्मेल का दिला? वास येतो का नाही वेगळा? आता हे ज्यावेळेस फरशी पुसता त्यावेळेस ह्याचा वास येतो चांगला. ह्या वासामुळे काय होतं, तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काय काम करतं? हे जर्मिसाइडचं काम करतं. जर्मिसाइड म्हणजे काय? तुमचं जर्म्स, कीटाणू क्लीन करायचं काम करतं. त्याच्यानंतर फंगीसाइडचं काम करतं. फंगीसाइड म्हणजे काय? बुरशीनाशक. आता पाणी पडतं नळाखाली किंवा शेवाळ वगैरे येतं घरामध्ये किंवा हे, तर हे बुरशीनाशकचं बी काम करतं. आणि अजून एक तिसरा फायदा काय? व्हायरुसाइड. म्हणजे व्हायरुसाइड म्हणजे काय? व्हायरल इन्फेक्शन. आल्या तुम्ही काय म्हणला, आमच्या गावात कोरोना पेशंट कुणीच नाही, बरोबर आहे की नाही? तसं हा आजार कोणता आहे? व्हायरलच आहे ना. आपण इतके दिवस तोंड बांध होतो का नाही? कशामुळं? व्हायरल फिरल्यामुळं आजार होते. तसं
हे लिक्विड वापरल्यानंतर तुमच्या घरामध्ये एक प्रकारचा वास येतो आणि वासाने ते पूर्ण व्हायरल इन्फेक्शन पूर्ण थांबतं. हे तुमच्या घरामध्ये जर वापरत असाल तर तुमच्या घरातलं 80% आजार पूर्णपणे बरा होणारच नाही. माझा स्वतःचा 2.5 वर्षाचा अनुभव आहे. मी जसं वापरतोय ना तसं आमच्या घरात इंजेक्शन विषयच नाही. मग फायदा झाला का तोटा झाला? फायदा झाला का तोटा झाला? सॅनिटायझर आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यानंतर जे आपण कुठेही आता तुमचं मी आलो सॅनिटायझर घेतलं किंवा इथं असं वाटतं हात नाक लावायला, हे सगळं तुम्ही सॅनिटाईज करू शकता. हे पुसायला कुठून? आता हे पुसतं कुठं फक्त फरशीच का नाही, तर ह्याचा वापर कुठं करायचा? फ्रीज धुवून काढायचा, किचन धुवून काढायचं. समजा लहान मुलांची कपडे फरशी पुसली जर खराब नसेल किंवा जर ती त्यात धुवायचे असतील तर हे तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर फरशी पुसून राहिलेली अर्धी बादली तुम्ही काय करता? टाकून द्यायची नाही, डायरेक्ट कटरी टाकून द्यायची. मच्छर बिच्छर सगळं गायब होतं. अजून ह्याचा फायदा कोणता? तर सगळीजण आपण शेतकरी आहे का नाही, धारा काढता का नाही? सगळीजण धारा काढून झाल्यानंतर अर्धी एक बादली पाणी घ्यायचं, त्यात 5-6 थेंब टाकायचे, गाईच्या खाली टाकून द्यायचे, मस्टडीच होणार नाही. फायदा. त्याच्यानंतर अजून एक असा उपयोग, गाय धुतल्यानंतर आपण गोचड्यासाठी काय लावतो? औषध लावतो का नाही? तर ही एकदा काय करा, गाय धुवून घ्या, वली असतानाच ही डायरेक्ट पोळा लावा, त्यांनी गुचडी एक बी राहत नाही. फायदा का तोटा आहे? हे काय आहे? फरशी पुसायचं लिक्विड आहे, बरोबर आहे. एक प्रोडक्ट 10 काम आहे. आता तुमच्या इथं शेती तुम्ही करताय, बुरशीनाशक फवारणी करता का नाही, तर कुठलं बी टॉनिक करताना ह्याच्यातली 15 मिली जागा 30 मिली टाकायचं पंपाला. तुम्हाला बुरशीचं औषध घ्यायची गरज लागणार नाही. इतकं भारी, स्वस्त आहे. लक्षात आलं? म्हणजे एका प्रोडक्ट पासून कमीत कमी 8 ते 10 प्रकारे मदत होईल. लक्षात आलं? हा. आता समजा इकडे बघा, काय शंका असतील तर डायरेक्ट विचारा बिंदास. हे काय आहे? 1 तास झालाय, समजा फरशी तुम्ही पुसली, मुलं आली, घरामध्ये नाचून गेली, क्लीन झालं काय? कंटिन्यू तुम्हाला 24 तास साथ देणार. मग कोणतं लिक्विड वापरचा? 50% स्वस्त पडते. 250 लिटरचा बॅलर तयार होतो औषध मारायचा. इतकं लिक्विड तयार होतं. किती? अर्धा लिटर मध्ये आहे, 500 मिली मध्ये, 1000 मिली मध्ये आहे. किती लिक्विड तयार होतंय? 250 लिटरचा बॅलर. इतकं स्वस्त आहे, म्हणजे एवढं लिक्विड तयार होतं. लक्षात घ्या. हेच कंटिन्यू वापरा, तुमच्या घरातला आजार होणार नाही. भारतामध्ये आणि बाहेरच्या देशात काय फरक आहे सांगा बरं? भारतामध्ये आजारी पडल्यावर दवाखान्यात जातात. ऐका सगळ्यांनी, 1 मिनिट बोलू नका, नसेल तर आम्ही सांगतो, काय प्रॉब्लेम नाही. भारतामध्ये आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जातात, बाहेरच्या देशामध्ये आजारी पडू नये म्हणून दवाखान्यात जातात. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे काय? आजारी पडू नये म्हणून आधीच आपली प्रिकॉशन घेणे, काळजी घेणे. लक्षात आलं? बर, आता हा प्रोडक्टचा डेमो दाखवतो. सगळेजण ऍग्री आहेत का? ऐकून घ्यायला ह्याची खूप माहिती. हे तुम्हाला ऍक्च्युली हाच डेमो, हे बाकी काय तुम्ही वापरचाल, लिपस्टिक वापरचाल, काजळ वापरचाल, फेशियल किट वापरचाल, हे जी माहिती नाही दिली तर चालेल, तुम्ही शिकचाल. तर हे प्रोडक्टची माहिती तुम्हाला खूप गरजेची आहे. दाखवू का? काय प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे. ह्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. सगळ्यांनी बघा, आज हा तुम्हाला योग आलेला आहे. ही माहिती 3-3 हजार 5,000 भरून मिळत नाही. कुठल्या प्रोग्राम मध्ये गेला तरी तुम्हाला ही मिळणार नाही. आता जी माहिती मिळणार ते तुमच्या लक्षात येईल की आता जे आपले आजार होतात ते कशामुळे. आता मी काय प्रश्न उत्तर विचारील, न लाजता तुम्ही बिनधास्त उत्तर द्या. आता तुम्हाला सांगू एक गोष्ट, सगळे नाही का बरं का, हे आपण लक्ष देत नाही जेंट्स लोक, बरं का. ज्या दिवशी मला एक गोष्ट कळली ना, ज्याचं दुखणं ते त्यालाच माहिती. बघा, आता मला सांगा, भारतामध्ये स्त्रियांचं मरण्याचं कारण काय हो? कॅन्सर आहे का? कॅन्सर व्हायचं 80% कारण काय हो? लक्षात आलं का तुमच्या? मी काय बोललो ते? स्त्रियांचं मरण्याचं कारण काय? 80% कॅन्सर आहे, बरोबर आहे. आणि ते कॅन्सर होण्याचं 80% कारण काय? लक्षात आलं का तुमचं? आता आपण काय करतोय, हे मार्केटचं पॅड आहे, आपल्याला कोणतं नाव ठेवायचं का नाही, पण आपण कोणतं वापरतोय आणि कोणतं वापरलं पाहिजे, बरोबर आहे का. आता आपण ह्याची काय करणार आहे, ऍब्झॉर्प्शन टेस्ट. हा डेमो कुणीच बघितला नसेल का? बघितलाय तुम्ही? तर सगळ्यांनी माहिती घ्या, लाजू नका. काय प्रश्न असतील तर बिनधास्त विचारा, का आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे.
लक्षात आलं? बरोबर आहे की नाही? तर आता हे खास करून लेडीजने सगळे डेमो आता ऍक्च्युली हा डेमो आम्ही का दाखवतोय? आमच्याकडे आता लेडीज कुणीच नाही आलं ना, हे डेमो आमचे लेडीज दाखवतो. लक्षात आलं? आता लेडीज कुणीच नसल्यामुळं तुम्हाला माहिती होईल, तुम्ही लोकांना सांगू शकता. लक्षात आलं? आता हे ठेवायचं ठिकाण कुठे? आता समजा मी काय केलंय, फोडलंय. तुम्ही रोज तुम्हाला माहिती आहे फोडलंय, हे ओपनच राहतं का नाही? बरोबर आहे. याच्यातून आपण एक काढलं, हे ठेवण्याची जागा कुठे? टीव्हीवर ठेवतो का, कपाटात ठेवतो का, किचनच्या खाली ठेवतो? कुठं तर लपून ठेवतो का नाही? कारण ओपन भारतामध्ये जो काय चोरी करून आणले का बांधून देतात. लक्षात आलं? मला सांगा, पिक्चर काढले वापरा म्हणून, पण आणलं कसं? आणलं ना, बांधूनच आणलं. चोरीची वस्तू आहे का? लक्षात आलं तुमच्या? म्हणजे अजूनही ह्या गोष्टीला खूप खालचा दर्जा दिला जातो. मी काय केलेलं आहे, मी लाजत नाही म्हणून मी हा डेमो दाखवतोय तुम्हाला. लक्षात आलं? आता हे ओपन करून ठेवलं, इस्टीवरती जाहिरात असते बघा, तुम्ही वाचली का नाही मला माहित नाही, तुम्ही इस्टीत बसता असाल नुसतं, पण इस्टीवर जाहिरात लिहिलेली आहे, हे वापरताना हँड ग्लोव्ह वापरा. तुम्ही जर मनापासून इस्टीवर जाहिरात वाचली असेल तर याची जाहिरात असते इस्टीवरती, एसटी बस, बरोबर आहे. वापरताना हँड ग्लोव्ह वापरा, काढताना हँड ग्लोव्ह काढून फेकून त्या ह्याचा एलिव्हेट कुठेतरी टाका, बरोबर आहे का? तसं मी काय केलं, हे काढलं. आता हे कशापासून बनवलेलं आहे बघा जेंट्स लोकांनी, हे प्लास्टिक आहे. काय आहे? प्लास्टिक आहे. तर मी काय करतोय, हे ठेवतोय. ओके. आता आपल्या मोदी केअरची जे आहे त्याचं पॅकिंग काय आहे, ते कशा पद्धतीने केलेलं आहे. आता हे ओपन राहिले का नाही? जर तुम्ही कुठे कपड्यात ठेवलं तर जुळ्या मुंग्या जाऊ शकतात का नाही? एक मिनिट सगळं थोडे 2 मिनिटं आम्हाला द्या. ह्याच्यात झुरळ मुंग्या जातात का नाही? तसं याच्यामध्ये आपलं बघा पॅकिंग काय, हे इथून ओपन करायचं. काय करायचं? इथून ओपन करायचं, याच्यामधलं एकच ओपन करायचं, काढायचं, आणि हे तुम्ही हाय असं पॅकिंग करून जाईल का मुंग्या जुरळ? बघा इथून काळजी घेतली कंपनीने, कुठून स्टार्ट. लक्षात आलं तुमच्या? आता हे 8 लेअर प्रोटेक्शन आहे. किती? 8 लेअर. आता तुमच्या लक्षात आलं. आता आपलं हे बघा पहिला लेअर, ह्याला पॅकिंग होतं का? नव्हतं. हे बघा, हे त्याचं पहिलं लेअरचं पॅकिंग, हे 3 ठिकाणी पॅक केलेलं आहे, बरोबर आहे. आता हे प्लास्टिक आहे, हे काय आहे? कॉटन आहे. लक्षात आलं? तुम्ही कुणीतरी जवळ या, तुमच्या लक्षात येईल की कॉटन आहे. हे 8 लेअरचं आहे. किती? 8 थर आहेत ह्याचे. हे पिंक कलर दिसतंय का? अँटी बॅक्टेरियल स्ट्रीप आहे, बॅक्टेरिया होऊ देत नाही. लक्षात आलं? आता नॉर्मल लेडीज 50 ml पर्यंत आपण पकडूया, बरोबर आहे. तर हे कितीचं आहे? हे 30 मिलीचं आहे. ओके. आता आपण बघणार आहे काय, कुठल्या पॅडची अब्झॉर्प्शन पॉवर, शोषून घेण्याची क्षमता. आता आपण काय करू, मार्केटच्या पॅडवरती आपण टाकूया. टाकलं. आता आपण काय करतोय, मोदी केअरच्या सॅनिटरी पॅडवरती आपण टाकतोय. हे 30 मिली झालं. ओके. आता तुमच्या लक्षामध्ये येईल, झालं का 50 मिली? जास्त घेतले का नाही? आता आपण काय करतोय, याची ऍब्झॉर्प्शन टेस्ट घेतोय, बरोबर आहे. आता बघा, हा माझा हात कोरडा आहे का नाही?
काय दिसतंय याच्यावरती कुणीतरी फक्त हात. हं, असे दोन्ही हात ठेवा तुम्ही असं लक्षात लक्षात ठेवा. ठेवा. एवढे. ओके लावा ना, हात लावून बघा ना. बघा ना, तुम्ही लावायचे. लाजू नका. कारण तुम्हाला हे त्यावेळेस हे तुम्ही घरी बी करू शकता डेमो याचा. मग हे अशी एवढ्या क्वालिटीचं पॅड आहेत, लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू, प्रत्येकाची मुलं शाळेत जातात का नाही? पिळा म्हणते. 7वी 8वी 9वीतल्या मुली असतात. बघा ऐकून घ्या, कुठल्या शाळेमध्ये हे ठेवण्याची जागा आहे? कुठंच नाही का? नाही. आता तुम्ही विचार करा, जर त्या मुलीला जर हे पॅड बदलायचं म्हटलं तर ती काय करते? ते कुठे काढायचं, कागदार गुंडाचं, ते कुठे ठेवायचं, दप्तरात ठेवायचं. रिअलिटी का नाही? मग त्या दप्तर तुमचं डबा त्यातच आहे, सगळं त्यातच आहे ना. म्हणून हे तुमच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, कारण ही तिथून काळजी तुम्हाला घ्यायची. आता विचार करा, हे मला सांगा, याची हे बघा, हे आपण मार्केटचं पॅड वापरतोय, याची अवस्था मला सांगा काय आहे? नाही, तुम्ही दाखवा ना सगळं. एक ड्रॉप सुद्धा नाही येते. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं का? ओके, समजलं तुम्हाला? आता तुम्हाला महत्वाचं मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय, म्हणजे आपण कोणतं वापरतो, कोणतं वापरतो. ओके, तर याच्यामध्ये हे बघा, याच्यावर मी पाणी टाकलं होतं का नाही? हा तुमचा दुसरा लेअर. पूर्ण कोरडा आहे. हा तुमचा अँटी बॅक्टेरियल स्ट्रीप आहे. हे काय करतं माहितीये का? बॅक्टेरिया तयार होत नाही. लक्षात आलं मी काय सांगतोय? बॅक्टेरिया तयार होत नाही. आणि हे अँटी म्हणजे एनर्जी त्या पिरियड मध्ये खूप थकवा येतो, तर हे वापरायला थकवा येत नाही. आणि हे याच्यात अख्खा तांबे बसत आलं लक्षात. इतकं क्वालिटीचं आहे. हे तसं ऍक्च्युली तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही 8 दिवस वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तसं ऍक्च्युली कंपनी 2-2, 3-3 बदलायची सांगितलेलं आहे, पण काही गरज नाही, कारण हे तुम्ही 3-3 बदलता. हे काहीच नाही, एक बदललं तरी काफी होतं. याच्यात कशी त्यांनी सगळी कंडिशन करून दिली. तुम्हाला जर वाटलं असेल मला जास्त खर्च करायचा आणखी, याची किंमत आहे समजा 15 रुपयाला मिळणार आहे. समजा तुम्ही एकच वापरले, हे एक 7 रुपयाला पडतं, बरोबर आहे. 3 वापरले की 21 रुपये गेले का नाही, हे 15ला पडतं. आणि हे निम्म्या किमतीत पडणार काय परत, की दर महिन्याला लागणारच आहे का, हे 7 रुपयाला पडते. हे 3 वापरले तरी परवडतंय. पण क्वालिटी ना, समजा 1-2 वापरायला वाटली, हे तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार त्याला तुम्ही, मी काय सांगत नाही, तुमच्या पद्धतीने तुम्हाला हे करा. पण जरी यूज ठेवलं तर काय प्रॉब्लेम नाही. लक्षात आला? तर तुम्ही सगळ्यांनी हा डेमो व्यवस्थित ऐकून घेतला, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद. कारण हे तुम्हाला क्वालिटी आठवायची. लक्षात आले? अशा सगळे प्रोडक्ट आहेत. तुम्हाला जेवढे प्रोडक्ट, आता बाकीचे तुम्हाला लक्षात दिलं, टॉयलेट क्लिनर. आता आपली एक करता ते टॉयलेट क्लिनर तुम्ही धुवा, देवाचे भांडे धुवा, सगळं नवीन. स्पीक अँड स्पे नाही, बाथरूम क्लिनर आहे, सगळे भरपूर प्रोडक्ट आहेत. आपल्याकडे हँड वॉश आहे, सॅनिटायझर. लक्षात आलं? टेस्ट एक दे मला कोणा टेस्ट नाही पाहिजे. बरं, इथं कोण कोण टेस्ट करतं? तुम्ही काय बोलणं म्हणले काय बोला की. कशासाठी करायचं? ओके, बरं आता ऐका, सगळ्यांनी थोडा हा डेमो खूप महत्वाचा आहे बरं का, कारण की प्रत्येकाच्या दाताचा प्रश्न आहे. हे पेस्ट वापरल्यानंतर खूप, ही मोदी केअरची फेस मुवमेंट पेस्ट आहे. याच्यामध्ये काय SP आहे, काय आहे? फेशियल पॉलिशिंग एजंट आहे.
बोर होत नाही ना कुणाला? तर आपण काय केलं, हे पेस्ट घेतोय. आता लक्षात येईल तुमच्या, तुम्ही कोणती पेस्ट वापरताय आणि काय वापरताय आणि कोणती पेस्ट वापरली पाहिजे. लक्षात आलं? ही कोणती पेस्ट आहे? बरोबर आहे. ही कोणती पेस्ट आहे? सर्वसामान्य लोकांची पेस्ट. ही कोणती आहे? ही कोणती पेस्ट आहे? ही पेस्ट कोण कोण वापरतं? ही पेस्ट कोण कोण वापरतं? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हिचा रेट किती माहितीये का? सगळ्यात महाग आहे की नाही? खूप महाग पेस्ट आहे. आता आपण काय करतोय, याचा डेमो बघतोय. हे काय आहे? HCl आहे. काय आहे? HCl म्हणजे ऍसिड आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. तर मी काय करतो, हे केमिकल आहे, मी ह्याच्यावर टाकणार आहे. बघू आपण काय होते. बघा, दिसतंय का सगळ्यांना? काय झालं? केस आला. बरोबर आहे. म्हणजे काय होतंय? काय होतंय? काय होतंय? केमिकल टू केमिकल. मग तुम्ही काय घासताय विचार करा. आज लहान लहान मुलं ही पेस्ट यूज करतात. काय काय मुलं खातात का नाही? तुम्ही खाल्ली का नाही पेस्ट? आता तुम्हाला ह्या दोन पेस्ट मध्ये काय कळलं? ह्या दोन पेस्टला फेस आला का नाही? ह्या तीन पेस्टला फेस आला का नाही? बरोबर आहे. आता ज्या पेस्टला फेस आला नाही ही आणि ज्या पेस्टचा फेस आला, तर ह्यांचा 100 ग्रॅमचा रेट किती हो? 50-60 रुपये आहे का नाही 100 ग्रॅमचा? बरोबर आहे का? तर जिचा फेस नाही आला तर हिचा 100 ग्रॅमचा रेट किती आहे? 150 रुपये. किती आहे? 150 रुपये. मग ही पेस्ट का वापरतो आपण? दात वगैरे दुखणे, दाताचे झंझणाट दूर कर. टीव्ही जरा लागते का नाही? डेंटिस्टने किया सुजाव. काय म्हणतात त्याला? बरोबर आहे. मग आपण ही पेस्ट वापरतो. आता दवाखान्यात गेलो, माझं दात दुखतं, आपण कोणती वापरत असतो? मग डॉक्टर हीच वापर म्हणतो का? डॉक्टर म्हणतो हे वापर. बरोबर आहे का नाही? मग आता ही पेस्ट वापरल्यानंतर काय फायदा होतो? ह्याच्यामध्ये SP आहे. काय आहे? पेशल पॉलिशिंग एजंट आहे. ही पेस्ट वापरलं तुमचं दात दुखणं, याच्यात झायटोल हे सगळं बंद होतं. आणि ह्या पेस्ट पेक्षा 2 घटक जास्त आहेत. फ्रेशनेसपणा सगळं क्लीनच होणार. मग मला सांगा ह्याचा रेट किती असतो? किंवा किती पाहिजे होता? हिच्यापेक्षा 2 घटक जास्त आहेत म्हणजे ह्याचा किती पाहिजे होता? 200 तर पाहिजे का नाही? 270. बरोबर आहे का? 270 पाहिजे होतं. 270 तर पाहिजे किंवा 200 तर पाहिजे होतं ना, किंवा ह्याच्या एवढं तर पाहिजे का नाही? पण समीर मोदीचं थँक्स म्हणा, एवढी क्वालिटीची पेस्ट मोदी केअरने तुम्हाला ह्याच्या निम्मे किमतीत दिली आहे. 75 रुपये MRP, घ्यायला गेल्यानंतर 62 रुपयाला कंटिन्यू वापरली म्हणजे रोज वापरली तर किती रुपयाला पडणार आपल्याला? 31 रुपयाला. ह्याच्यापेक्षा निम्मी. म्हणजे ही परत वापरायची जिंदगीत वेळ येईल का? पैसे घालवायची वेळ येईल का? म्हणून ही पेस्ट वापर. लक्षात आलं? ही पेस्ट वापरून तुमच्या घरात पैसे येतील, तुमची मुलं चांगल्या शाळेत शिकतील. हे माझं स्वतःच उदाहरण आहे. ही पेस्ट वापरल्यामुळे ती गाडी 12 लाखाची. तुम्ही वापरता का नाही पेस्ट? ही पेस्ट वापरायचा तर 100%. जसं मराठा सरांनी काय सांगितलं, वाडी येणार. लक्षात घ्या, 1-2 वर्षामध्ये साहेबांचा बदल तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी करायच्या. पैसे या बिझनेस मध्ये ना महिला जास्त आहेत. जर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया लेवलला जर बघितलं ना, जी महिला सशक्तीकरण म्हणतो ना आपण, आज मला सांगा भारतातल्या 95% महिला ह्या डिपेंड कोणावर? त्यांच्या घरच्यांवर. आज साडी जरी घ्यायची असली ना, 1000 रुपयाची आवडली तर 500 रुपयामध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. कारण स्वतः 5% महिला इंडिपेंडेंट आहेत, म्हणजे त्या पैसा कमवतात. ह्या बिझनेसच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण जे काम आहे ना, ते आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो. ह्या बिझनेस मधून तुम्हाला जर महिन्याला 5,000, 10,000, 15,000 जर अकाउंटला आलं, पैसा मोठा गुंतवणूक न करता फक्त प्रोडक्ट खरेदी करून, तर चांगलं आहे ना. आणि मोदी केअर मध्ये पूर्ण भारतामध्ये जेंट्स पेक्षा लेडीज हे जास्त आहे. मोदी केअर मध्ये ज्या टॉप अचिव्हर आहेत आपल्या सुरेखा मॅडम, आज भारताची लोकसंख्या 130 कोटी, त्याच्यात 60 कोटी महिला आहेत. आणि त्या 60 कोटी लेडीज मध्ये सुरेखा मॅडम टॉप 30 मध्ये इन्कमला, आणि त्या मोदी केअर करतात. बरोबर का? म्हणजे बिझनेस एकदम सोपा आहे. जर ह्यात 50% महिला बिझनेस करतात
तर एकदम सोपं आहे. एक तर प्रत्येक प्रॉडक्टचे डेमो आहेत. आता सगळे डेमो इथं दाखवा येणार नाहीत. युट्यूबला सगळी माहिती आहे, तुम्ही युट्यूबला सगळे डेमो बघा. पण मला एक म्हणायचंय, जोपर्यंत तुम्ही स्वतः हे प्रॉडक्ट यूज करणार नाही ना, तोपर्यंत तुमची बिलीव्ह सिस्टम, ज्याला कॉन्फिडन्स म्हणतो ना आपण, तो वाढणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला हेच सांगन, तुमचं प्रत्येकाला आधी सभासद कार्ड काढा. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल, मोबाईल नंबर सरांकडे द्या. फोटोकॉपी जरी दिला ना, चांगला मोबाईलवर फोटोकॉपी काढून, जेव्हाची गरज नाही आपल्याला, मग चांगले फोटो काढा, सरांच्या व्हॉट्सअपला पाठवायचं, सभासद कार्ड काढून घ्यायचं. त्या सभासद कार्डवर आपल्याला आयुष्यभर ते फायदे मिळणार आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतः प्रॉडक्ट वापरणार नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्यांना काय सांगणार आहे, बरोबर ना? त्यामुळे प्रत्येक प्रॉडक्टचा तुम्ही स्वतः यूज करा. बट सगळे प्रोडक्टचे डेमो आवडले, म्हणजे प्रोडक्ट आवडले का तुम्हाला? आता तुम्हाला एक थोडीशी मेंटॅलिटी एक गोष्ट सांगतो, एकच गोष्ट, जास्त वेळ नाही घ्या. भारतात आपण कुठल्या देशात राहतो? भारतामध्ये. भारताची मेंटॅलिटी, भाऊ चायनाची मेंटॅलिटी आणि अमेरिकेची मेंटॅलिटी. मी काय सांगतोय? भारत देशाची मेंटॅलिटी, चायनाची मेंटॅलिटी आणि अमेरिकेची मेंटॅलिटी, बरोबर आहे? म्हणजे आपला त्या बघण्याचा दृष्टिकोन. आता अमेरिकेचं जे प्रोडक्ट असतात किंवा बाहेरच्या कंपन्यांचे जे आपण म्हणतो, तर ते कसे असतात? हाय क्वालिटी. क्वालिटी काय? हाय म्हणजे एकदम चांगली. पैसा कसा असतो? चांगला म्हणजे जास्त असतो का नाही? हाय क्वालिटी, हाय प्राइस, बरोबर आहे? लक्षात आलं तुमच्या? तसं चायना बद्दल आपण काय म्हणतो? कमी पैसे म्हणजे लो क्वालिटी, प्राइस. लो प्राइस, बरोबर आहे का? कारण ते बनवतोच. आता इंडियाची काय? इंडियाची मेंटॅलिटी काय सांगते? इंडियाला काय पाहिजे माहिती? इथे एक टमाट्याचा एक ढिगा आहे, इथे एक टमाट्याचा ढिगा आहे. हा काल तोडलेला आहे आणि हा आत्ता जस्ट तोडलेला आहे. हा 15 रुपये किलोचा आहे, की 10 रुपये किलोचा आहे. आवडतो कोणता? आवडतो कोणता? आणि पाहिजे असतो किती रुपयात? ही कुणाची मेंटॅलिटी? म्हणजे जर तुम्हाला क्वालिटीचे प्रोडक्ट द्यायचे असतील तर अमेरिका सारखा पैसे द्यावा लागेल का नाही? पण समीर मोदीने काय केले माहितीये का? क्वालिटी अमेरिकेची पण पैसा इंडियन. म्हणजे सेन्सोडाईन ही कुठली पेस्ट आहे माहितीये का? बाहेरची आहे. रेट किती आहे? 150 रुपये. तो किती रुपयात दिला? कोलगेटचा रेट मध्ये दिलाय का नाही? लक्षात आलं तुमच्या? म्हणजे क्वालिटी एक नंबर, पण प्राइस किती आहे? कमी. हे मला तुम्हाला सांगायचं. लक्षात आलं? म्हणजे त्याची किंमत खूप कमी आहे. लक्षात आलं? आणि हे तुम्हाला निम्म्या किमतीत पडणार वापरत गेलं. बाकी तुम्हाला जर कुठल्या काही शंका असतील, तुमच्या कुणाची शंका, मला तुमच्याकडे बघून मला नाही वाटत की तुम्हाला शंका आहेत म्हणून. बिनधास्त विचारा. आहेत का शंका? मनात ठेवू नका, कारण मनात ठेवल्यावर लक्षात येणार